मस्त तळलेली मिरची, त्याच्यावर टाकलेलं मीठ आणि त्याच्यासोबत पालक पनीर मटार समोसा. आता हे तिन्ही आपण समोशामध्ये समाविष्ट केलंय. एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्हाला जर समोशात काही वेगळं बघायचं आहे, तर ही रेसिपी पूर्ण बघा. इतकं स्टेप बाय स्टेप आणि सोपं करून सांगितलंय ना, एकदा व्हिडिओ नीट बघितला ना, तुम्हाला रेसिपी अगदी व्यवस्थित समजेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलंय. पालक मटार पनीर समोसा म्हणजे सगळं एकत्रच आहे. तुम्ही याला काय नाव द्याल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पण चवीला हा खूप भारी लागतो. एकदा तरी नक्की करून बघा. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण याचं साहित्य बघूया. स्टेप बाय स्टेप जायचंय. पहिल्यांदा कणिक मळायची, त्यासाठीचं साहित्य बघू. तर समोशाचं पीठ मळण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक जुडी पालक, ज्याची फक्त पानं निवडून घेतली, 1 चमचा साखर, 2 कप गव्हाचं पीठ किंवा मैदा, चवीप्रमाणे मीठ, पाव टीस्पून ओवा, 2 चमचे तूप. साहित्य बघितलं. रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण पालक समोसा करतोय, त्यासाठीची कणिक मळूया. तर त्यासाठी आपण पालकाची प्युरी आहे ती कणकेमध्ये वापरतोय. पालक आपल्याला पहिल्यांदा ब्लांच करून घ्यायचा आहे. इकडे मोठ्या भांड्यामध्ये पाणी मस्त खळखळ उकळतंय, त्यामध्ये आपल्याला घालायचा पालक. तर पालक निवडताना छान कोवळा आणायचा आणि फक्त पानं घ्यायची, म्हणजे रंग छान असा हिरवागार येतो. पालक पाण्यामध्ये टाकला. यामध्ये घालूया साखर. साखर घालायची कारण साखरेमुळं पालकाचा किंवा जो कोणता पदार्थ तुम्ही असा ब्लांच करताना तो रंग अजून छान खुलून येतो. आता झाकण ठेवायचं नाही, गॅस मोठाच ठेवू आणि पालक 2 ते 3 मिनिटं उकळून घेऊ. 2 ते 3 मिनिटं पालक न झाकता असा उकळून घेतला. गॅस बंद करूया. जास्तही उकळू नका, नाहीतर काळवंटतो. आणि याला एकदम गारेगार पाण्यात घालायचं. इथं मी एकदम गार पाणी घेतलंय. तुम्ही बर्फाचे खडे टाकून घेतलं तरी चालेल. असं गार पाण्यामध्ये घातलं की पालकाचा रंग म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि रंग अजून काळवंडत नाही. पालक पाण्यात टाकू, 5-10 मिनिटं असाच ठेवू. 10 मिनिट झालेली आहेत. आता हा पाण्यातनं चांगला पिळून घ्यायचा. एकदम घट्ट नाही पिळायचा, थोडा पिळायचा. मिक्सरमध्ये घालू आणि पाणी न घालता पेस्ट करूया. आणि हे घ्या, आपली ही मस्त हिरवीगार गारेगार पालकाची पेस्ट तयार आहे. कणिक तिंबूया. तर कणिक मळायची, त्यासाठी परातीत घेऊया गव्हाचं पीठ, त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, ओवा आणि तूप. 1 कप पीठ असेल तर 1 मोठा चमचा तूप. आपण 2 कप घेतलंय, 2 चमचे तूप किंवा तेल घातलं तरी चालेल. याला मिसळून घेऊ. तेल आधी याला लावून घेऊ. असं तेल तूप जे काही घालता ते सगळीकडे चोळून लावलं. समोसा किंवा तुम्ही जे काय करताय ना ते तळणीला सगळीकडे एकसारखं तळलं जातं. तर सगळं आपण छान मिसळलं. आता थोडी थोडी पालकाची पेस्ट घालायची आणि याला मळून घ्यायचं. तुम्हाला वाटलं पालकाची पेस्ट जास्त होतीये तर मग ठेवून दिली तरी चालेल, पण थोडी थोडी घाला आणि याला मळून घ्या. किंवा पालकाची पेस्ट कमी पडते असं वाटलं तर पाणी घेऊन मळू शकता. मस्त रंग दिसतोय ना हिरवागार. आता पालकाची पेस्ट वापरू आणि याला मळून घेऊ. घट्ट मळायचं, पातळ करायचं नाही. तुम्ही जर पातळ केलं तर समोसे चिवट असे वातळ झाल्यासारखे होतात. हे बघा, याला असं घट्ट मळलंय, अजिबात पातळ ठेवलं नाही. आणि मी फक्त पालकामध्येच मळला. 2 ते 3 चमचे पालकाची प्युरी तशीच राहिली, ती मला वापरावी लागली नाही. आता याला आपण थोडंसं तेल लावूया. तेल लावलं, झाकूया, 20 मिनिटं भिजूया. पीठ भिजून घेतलं. हे 20 मिनिटं भिजायला ठेवायचं. तोपर्यंत आपण मटार पनीरचं सारण करू. त्यासाठीचं साहित्य बघूया. समोशाच्या सारणासाठी आपल्याला लागेल 200 ग्रॅम पनीर, जे असं बारीक चिरून घेतलंय, 100 ग्रॅम उकळून घेतलेले मटार. फोडणीसाठी लागेल पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा कच्ची कुटलेली बडीशेप, 1 चमचा जाडसर कुटलेले धने, 2 चमचे आलं आणि मिरचीची पेस्ट, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, थोडेसे काजूचे तुकडे, पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा चाट मसाला आणि पाव ते अर्धा टीस्पून काळी मिरी पूड. सोबतच आपल्याला लागेल 1 टेबलस्पून कसुरी मेथी, थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ. सारणासाठी कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये खूप जास्त तेल घ्यायचं नाही, 2 टेबलस्पून तेल घ्यायचं. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
आणि समोशाच्या आवरणाला तेल कमीच घालायचं, कारण आपण तो तळून घेतो, मग आतही खूप तेलकट नको. तेल गरम झालं, यामध्ये घालूया हिंग, जिरं, कुटलेली बडीशेप, कुटलेले धणे. त्याचबरोबर यामध्ये घालू कुटलेली आलं आणि मिरची. गॅस कमी करू आणि याला परतून घेऊ. जो आपला आलू समोसा असतो ना, त्याला सुद्धा अगदी असंच मसाला करतो बरं का आपण. याला आपण थोडंसं परतलं. आता यामध्ये घालूया कांदा. हां, फक्त आलू समोशाला कांदा वापरला जात नाही. थोडंसं परतून घेऊया, एक 2 ते 3 मिनिट. याला परतून घेतलं, कांदा छान मऊ झाला. आता घालूया हळद. हळद खूप जास्त नाही, पाव चमचा घातली. बेडगी मिरची पावडर, धणेपूड, चाट मसाला आणि काळी मिरी पूड. सोबतच कसुरी मेथी घालायची. अगदी थोडंसं मी पाणी घालते, अगदी अर्धा चमचा, बस इतकंच, जेणेकरून मसाले जळत नाहीत. गॅस कमी ठेवून यांना मिसळून घेऊया. जास्त पाणी घालू नका, नाही तर समोशाचं सारण मऊ पडेल, एकदम पाणी पाणी होईल. मसाले मिसळून घेतले. आता यामध्ये घालूया पनीर, मटार. हे मटार उकळून घेतलेले आहेत बरं का, म्हणून मी असेच घातले. तुम्ही जर कच्चे मटार वापरताय, मसाल्यासोबत परतून एक वाफ काढा. काजूचे तुकडे, चवीपुरतं मीठ. बघितलं, सारण पटकन होतं ना समोशाचं. याला मिक्स करून घेऊया. आपण याला मस्त 2 मिनटं परतलं. यावर ठेवायचं झाकण. 2 मिनटाची वाफ. 2 मिनटाची वाफ काढली. सारण तयार झालं आपलं, पण कोथिंबीर तर पाहिजेच. भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर. गॅस बंद करूया. याला मिसळून घेऊया. आपलं हे समोशाचं फिलिंग तयार झालं. हे एका ताटामध्ये काढून गार करून घेऊ आणि लगेच समोसे भरून घेऊ. तर समोशाचं सारण गार झालंय, त्याचबरोबर आपलं पीठही चांगलं भिजलेलं आहे. एकदा मळून घेऊया आणि समोसे भरायला सुरुवात करू. तर आज मी मिनी समोसाच करणार आहे, कारण मला बरे वाटतात ते. खायला देताना पण 2-2 दिले तरी चालतात. दुसरं गोष्ट म्हणजे खूप जास्त तेल तळायला कढईमध्ये घ्यावं लागत नाही, कारण मोठे समोसे केले तर ते व्यवस्थित बुडतील, इतकं तेल तर आपल्याला घ्यावं लागतं. त्यामुळे आपण छोटे छोटे मिनी समोसे करूया. त्यामुळे मी अगदी पेढा कसा असतो तेवढे गोळे काढून घेते. 5-6 समोसे आपण करू आणि मग तळायला सोडू. असे गोळे करून घेतले, समोसे भरून घेऊ. आता याला लाटून घेऊया. लक्षात घ्या, आपल्याला गरज लागली तरच थोडं पीठ लावायचं आहे. मी अगदी थोडंसं लावते, तुम्ही बघाल. आणि याला खूप जास्त जाडही लाटायचं नाही, खूप जास्त पातळही ठेवायचं नाही. आणि लाटताना थोडंसं लांबट लाटायचं, म्हणजे समोसा व्यवस्थित भरता येतो. तर हे बघा, अशी आपली पुरी कशी असते तितकं मी लाटलंय. पुरीपेक्षा थोडं पातळ ठेवलं. आता आपण समोसा भरूया. तर बरोबर याला लांबट ठेवलं, आडवं धरायचं आणि 2 काप करायचे. सारण भरून घेऊ. आता सारण भरताना कडेला थोडं पाणी लावून घ्यायचं. इथे जिथून आपण कापलं तिथं पाणी लावायचं. त्यानंतर असं दुमडायचं, एकावर एक ठेवून द्यायचं या प्रकारे. आणि याला व्यवस्थित बंद करायचं. पहिल्यांदा टोक बंद करा आणि त्यानंतर आतून असं बोटाने दाबून दोन्ही कडा व्यवस्थित चिकटवून घ्या. कोन तयार झाला. हे बघा, आपण पीठ छान घट्ट ठेवलंय, त्यामुळे कोन एकदम व्यवस्थित राहतोय. तुम्ही पातळ केलं तर असं 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 होतं तो. ठीक आहे. आता आपण यामध्ये भरूया सारण. मावेल एवढं सारण भरायचं. आपण छोटे समोसे करतोय, त्यामुळे अगदी 2 छोटे चमचे सारण बसलं. हे व्यवस्थित आतमध्ये दाबून घ्यायचं. कडेला पाणी लावून घेऊया. हे झालं. आता हे बघा, इकडे आपण ही दुमड मारली आहे. हा भाग पण आपल्याला घ्यायचा थोडासा दुमडून इकडचा, आणि या दोन्हीला बंद करून घेऊ अशा प्रकारे. आणि मग चिमटीने दाबून घ्यायचं. व्यवस्थित चिकटवा बरं का, नाहीतर समोसा काय करतो, तळताना उमलतो. थोडंसं असं बसवून घ्यायचं. झाला ना आपला इटुकला पिटुकला हिरवागार समोसा तयार. बाकीचे समोसे पण आपण असेच करूया. अजून एक दाखवू का? दाखवते. तर इथं मी 10 समोसे करून घेतले. आपण जे सारण तयार केलं आणि कणिक तिंबली, त्याच्यामध्ये जवळपास 30 ते 35 समोसे तयार होतात. त्यातले 10 आपण तळून घेऊया.
आता समोसे तळण्यासाठी तेल आपल्याला एकदम हलकं गरम पाहिजे. कडकडीत तापलेलं तेल नको किंवा मध्यम तापलेलं नको. तेव्हा जाऊन समोसे छान तळले जातात, खुसखुशीत होतात. आता आपण तेल कसं तापलंय बघूया. हे बघा, हा गोळा टाकला ना खालीच राहिला पाहिजे आणि हलके हलके बबल्स आले पाहिजेत आणि 1-2 सेकंदांनी वर यायला पाहिजे. तेव्हा समजायचं तेल हलकं गरम आहे. यापेक्षा जास्त तेल गरम ठेवू नका. आता आपण समोसे तळायला सोडूया. आणि समोसे तळण्यासाठी तेल कसं असावं, समोसा 90% तेलामध्ये बुडला पाहिजे असं, या प्रकारे. त्यामुळं मोठा समोसा करायचा असेल तर तेल जास्त घ्यावं लागतं, म्हणून आपले बारके बरे पडतात. मावतील एवढे समोसे तेलामध्ये सोडूया. माझ्या मते हे सगळे मावतील. आपण 10च्या 10 समोसे एका वेळी तळायला सोडू. आता समोसे तळायला आपल्याला फार जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाही, पण वेळ मात्र जास्त लागतो. आता समोसे तळायला सोडले, गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि ना हे आपोआप वर येईपर्यंत काहीही करायचं नाही. आपोआप ते तळायला लागले की वर येतात आणि पोहायला लागतात. तर गॅस कमीच ठेवला होता आणि हे बघा, हे समोसे आपोआप वर आलेले आहेत. मग अशी खाली बसले होते, आता वर आले. आता आपल्याला काय करायचंय, समोसा उलटून घ्यायचा. सगळे समोसे उलटायचे आणि एकदम कमी आचेवर खुटखुटीत होईपर्यंत तळायचे. लक्षात घ्या, समोसे तळायला एकदम मंद आच ठेवायची, गॅस कुठेच मोठा करायचा नाही, पेशन्स लागतात. ही बॅच तळायला कमीत कमी 8 ते 9 मिनिट लागतील. गॅस कमी करू, 8 ते 9 मिनिटं किंवा खुटखुटीत होईपर्यंत तळून घेऊ. आणि हे बघा, आपले समोसे तळून झालेले आहेत. रंग असा तांबूस ब्राऊन आलेला आहे. यापेक्षा जर तुम्ही हिरवा रंग ठेवायला गेला तर ते मऊ होतील बरं का. त्यामुळं असाच रंग करायचा. हां, आणि तुम्हाला जर पालकच नाही वापरायचा, प्लेन गव्हाचं पीठ वापरून केला तरी चालेल. फक्त मळत असताना पाणी वापरायचं बस. तुम्हाला आवाजावरनं कळत असेल, हे छान क्रिस्पी झालेले आहेत. तर अशा प्रकारे सगळे समोसे तळून झाले. तेलाचा गॅस मी बंद केलाय, कारण आपल्याला दुसरी बॅच तळताना तेल जास्त तापलेलं नको पाहिजे. म्हणून गॅस बंद करा, तेल थोडं शांत होऊ द्या आणि मग उरलेली बॅच तळून घ्या. तर अशा प्रकारे आज आपण इथं हे समोसे तयार केले. तुम्ही इथं बघाल तर हे बघा, एकदम असे छान असे खुटखुटीत तळले गेलेले आहेत. त्याचसोबत याच्यामध्ये अजिबात तेल दिसत नाही. तुम्ही बघाल तर एकदम असे ड्राय दिसत आहेत, कारण आपण व्यवस्थित पीठ घट्ट मळलं होतं, प्रमाण व्यवस्थित घेतलं होतं, तळतानाच्या टिप्स फॉलो केल्या होत्या. म्हणून इथं मी हे पालक वापरून केले. तुम्ही पालक काढून टाकला, फक्त मटार पनीर समोसा केला तरी चालणार आहे. वरच्या आवरणामध्ये पालकाची प्युरीपेक्षा तुम्ही पाणी घालून घट्ट मळून घेऊ शकता. यातला एक समोसा तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, झालाय ना मस्त. आतलं सारण सुद्धा एकदम छान दिसतंय. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.